नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना 8वा हप्ता 2000 रुपये खात्यावर जमा होण्यास कधी सुरुवात होणार आहे हीच संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात। बऱ्याच महिन्यांपासून या नमो किसानच्या 8व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। कधी जमा होतील पण अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली दिसून येत नव्हती, परंतु आता ही बातमी समोर आलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसानच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर ही तारीख आपण समजून घेऊयात, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तेही आपण समजून घेऊयात। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। यावेळेस हप्ता वितरित करण्यापूर्वी नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्यास अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात। हप्ता का अडकला आहे तर मित्रांनो, याचं मुख्य कारण असं आहे की नोव्हेंबर 2025 मध्ये PM किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते, मात्र कृषी विभागाच्या तपासणीत खालील मुख्य त्रुटी समोर आल्या आहेत। नंबर 1, आधार सीडिंगची समस्या। राज्यातील सुमारे 2,26,000 शेतकऱ्यांचे आधार कार्ड अद्याप बँक खात्याशी लिंक झालेले नाही। फार्मर ID नसणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाखो शेतकऱ्यांचा अद्याप फार्मर ID जनरेट झालेला नाही। ज्या शेतकऱ्यांनी 10 जानेवारी 2026 पर्यंत या त्रुटी दूर केल्या नाहीत त्यांचा 8वा हप्ता रखडण्याची शक्यता आहे। फार्मर ID का अनिवार्य आहे? मित्रांनो, आता केवळ नमो शेतकरीच नाही तर सर्वच सरकारी योजनांसाठी फार्मर ID बंधनकारक करण्यात आले आहे। जर तुमच्याकडे हा ID नसेल तर तुम्हाला खालील योजनांचा लाभ मिळणार नाही। नंबर 1, PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता। पुढील सर्व हप्ते केवळ फार्मर IDच्या आधारेच वितरित केले जातील। नंबर 2, पीक विमा। खरीप 2025 पासून पीक विमा काढण्यासाठी फार्मर ID अनिवार्य आहे। नंबर 3, नुकसान भरपाई। अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तींची मदत केवळ ID धारकांनाच दिली जाईल। नंबर 4, पीक कर्ज आणि कर्जमाफी। बँकांकडून मिळणारे कर्ज आणि भविष्यातील कर्जमाफीसाठी हा ID महत्त्वाचा पुरावा असेल। नंबर 5, महा-DBT अनुदान। ट्रॅक्टर, ठिबक सिंचन किंवा कृषी अवजारांच्या अनुदानासाठी फार्मर ID सक्तीचा केला आहे। मित्रांनो, अखेर हा नमो किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता कधी मिळणार? तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाली आहे। निधी मंजूर। हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी आवश्यक सुमारे 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। वितरणाची वेळ। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लक्षात घेता सरकार फेब्रुवारी 2026च्या पहिल्या 15 पंधरवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांनी त्वरित काय करावं तर मित्रांनो, फार्मर ID तपासा। तुमचा फार्मर ID बनला आहे की नाही याची खात्री करा। नसेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन त्वरित नोंदणी करा। नंबर 2, आधार सीडिंग। आपले बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करा। आणि नंबर 3, KYC। PM किसान आणि नमो शेतकरी पोर्टलवर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही सर्व प्रोसेस पूर्ण केली तर तुमच्या खात्यामध्ये या नमो किसानची आणि सोबतच इतरही सरकारी योजनांचे पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला वंचित राहावं लागू शकते। अपेक्षा करतो मित्रांनो, माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।